जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, 11वी मध्ये ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आज एक महत्त्वाची सूचना आलेली आहे. आज दिनांक 6 जून 2025 आजच्या या तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे. म्हणजे ज्यांनी ऑनलाईन ॲडमिशनकरिता रजिस्ट्रेशन केलेले होते, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता ती मेरिट लिस्ट लागलेली आहे. तर ही मेरिट लिस्ट कशा पद्धतीने आपण बघायचे, आपण मेरिटमध्ये कितव्या नंबरवर आहे, हे कशा पद्धतीने चेक करायचं, आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, त्याकरिता सर्वप्रथम तुम्ही 11वीची ॲडमिशनची जी काही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर या. वेबसाईट आल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा एक इंटरफेस आहे आणि इथं जे अनाउन्समेंट पोर्टल आहे, अनाउन्समेंट एक टॅब आहे. या टॅबवर तुम्ही बघू शकता मेरिट लिस्ट विल बी पब्लिश्ड ऑन अँड अवेलेबल बाय 1 PM 6/6/2025 म्हणजेच 6 जून 2025ला ठीक 1 वाजे ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे, अशी त्यांनी नोटीस दिली आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता 6 आजची तारीख आहे आणि 1 वाजेचा जो काही टाईम आहे, हा टाईम पार झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघा इथं आता हा जो अशा प्रकारचा एक इंटरफेस आहे, या इंटरफेसमध्ये एक लॉग इन ऑप्शन आहे. आपल्याला असं वाटतंय की आय-टी-आयच्या पद्धतीने, आय-टी-आयमध्ये जसं आपली आय-डी लॉग इन करावी लागते, त्यानंतर मग आपल्याला ते प्रोव्हिजनल जे काही नंबर आहे, प्रोव्हिजनल लिस्ट आहे, ते आपल्याला तिथं दिसते. तर या वेबसाईटमध्ये त्या प्रकारचं नाही आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता इथं वरच्याच बाजूला एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असं नवीन टॅब आलेला आहे. हे अगोदर नव्हते. आता त्यामध्ये नव्याने ॲड करण्यात आलेले आहे आणि या टॅबवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि त्यानंतर मग आहे डाउनलोड प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता इथं तुमची काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, ही डाउनलोड करण्यासाठी किंवा चेक करण्याकरिता तुमच्याकडे 2 पर्याय देण्यात आलेले आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिला पर्याय म्हणजे डाउनलोड प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हा एक पर्याय आहे. या पर्यायावर तुम्ही क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे काही ऑप्शन आहे. यामध्ये मेरिट लिस्ट ऑफ मार्क्स बिटवीन म्हणजे ज्यांचे 400 ते 500 या दरम्यान मार्क आहेत, म्हणजे 10वी मध्ये त्यांचे पर्सेंटेज किंवा त्यांचे जे काही मार्क आहेत, ते मार्क आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता यामध्ये त्यांनी मेरिट लिस्ट प्रोव्हाईड केलेली आहे. आणि दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही पुन्हा बॅक या. बॅक आल्यानंतर इथं बघा ॲप्लिकेशन नंबर हा एक इथं टॅब बनवलेला आहे. यामध्ये तुमचे जे काही ॲप्लिकेशन नंबर आहे, ते ॲप्लिकेशन नंबर इथं एंटर करा. एंटर केल्यानंतर इथं तुम्ही बाजूला बघा सर्च म्हणून एक ऑप्शन आहे. त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमची काही प्रोव्हिजनल मेरिट नंबर आहे, हे नंबर इथं तुम्हाला दाखवले जाईल. त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर म्हणजे तुम्ही जो काही ॲप्लिकेशन नंबर एंटर केलेला आहे, तो नंबर इथं दाखवेल. त्यानंतर मेरिट मार्क्स. आता ही मेरिट मार्क्स म्हणजे तुमचे जे काही 10वी मध्ये मार्क होते, ते मार्क यामध्ये देण्यात आलेले आहेत. यामध्ये आउट ऑफ मार्क आणि मेरिट मार्क असे 2 ऑप्शन आहेत. तर इथं 10वी मध्ये तुम्हाला कितीपैकी किती मिळाले, त्या हिशोबावर, त्या भरोश्यावर ते जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंबर आहे, ते नंबर काढण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आपले जे काही प्रोव्हिजनल मेरिट नंबर आहे, ते नंबर तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.